हाय गाईज, यवतमाळची श्वेता या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण जात आहे यवतमाळच्या देव बघण्यासाठी। तर आज आपण जात आहे विठ्ठलवाडीची देवी बघायला। जाता जाता आपल्याला कोणत्या कोणत्या देवाला लागते आपण त्याचे दर्शन घेऊया। चला, जय माता दी। ही आली पहिली देवी। छान लाइटिंग लावली बघ। पाहता इथे किती गर्दी वाढली आहे। दत्त चौकची देवी पण खूप छान आहे। बापरे किती गर्दी आहे। महाप्रसाद आहे। हा किती सुंदर देवी आहे। गाड्या रस्त्याने गाड्या आहे। बाकी ती गाड्या लागलेल्या आहेत। इथून सुरुवात झाली गाडी लागण्याची। बापरे किती गाड्या बघ की। चला दाबेली खायला। दिसलं ना पाहिजे ना। हाय गाईज, बोल आता बोल हाय गाईज। जुराणी हाय गाईज। एवढं छोटं बारीक आवाज बोलू। का बरं नाही खाणार का तू? नाही खाने पिलो। पानीपुरी खाओ। चलो चल पियो पानीपुरी खाओ। मिक्स केलं ना मिक्स। एक मिनट उभं बापरे ही सगळी गर्दी आहे ना देव्या पाण्यासाठी। यवतमाळच्या देव्या पाण्यासाठी आहे गर्दी। दुरून लोक आलेले आहेत देवा पाण्यासाठी। बघा गाड्या बघा किती लाईनी लागून आहे। दसऱ्याचे रांगोळीचे दुकान लागलेले आहे। दसरा दिवाळीचे नवरात्रापासूनच सुरू होते रांगोळीची दुकानं। हे आहे मेन मार्केटचे दुकान। सर्व देवी पाहण्यासाठी उत्सुकता आहे। देवी
नवरात्री उत्सवासाठी, म्हणून सगळे दुकानं बंद करून सगळे नवरात्री उत्सवासाठीच व्यापारी सगळे सुद्धा देवी पाहण्यासाठी गेलेले आहे. पहा किती गर्दी आहे, पहा पायदळ, कोणी ॲटोनी, आपल्या आपल्या परीने आपापली लोक दुरून दुरून गावावरून, कोणी बाईकनी, सगळे आपापल्या पद्धतीने येत आहे. पायदळ लोक जात आहेत. दुकानं बंद होत आहे पण लोकांची गर्दी काही कमी होत नाही. कशाची इथे तर खूपच गर्दी आहे. महाप्रसाद आहे चिप्सची दुकान, फराळाची दुकानं इथे, आलू खिचडी. आता आलो आपण चांदी चौकमध्ये. आता आपण आलो आहो पूनम चौकामध्ये. पूनम चौकामधली देवी बघा. पण सगळीकडे गर्दीच गर्दी, सगळीकडे गर्दी. कोणत्याही रस्त्याने गेलं तरी गर्दी चालूच आहे. नारळ पाण्याची दुकान पण सुरू आहे. आता आपण जात आहोत स्टेट बँक चौकमध्ये. स्टेट बँक चौकमध्ये देवी बघूया आपण. गाड्यांची लाईन बघा, गाड्यांची लाईन तर भरपूर आहे. लोक दुरून दुरून आले. जाम झालाय गर्दीमुळे. भरपूर गर्दी आहे, बघू शकता तुम्ही बघा. ही आहे आमच्या यवतमाळची गर्दी नवरात्रीसाठी. देवीच्या दर्शनासाठी आलेले भक्त बघा. दुरून दुरून यवतमाळचे डेकोरेशन की गर्दी आहे. लाईव्ह की गर्दी आहे आता. स्टेट बँक चौकमध्ये देवी बघा. देवी गर्दी तर तुम्ही पाहतच आहे. गर्दी बघा. इथे काय आहे, इथे बघा शो आहे. लाईन बघा किती गर्दी झाली.
झाला तर आपला स्टेट बँक चौक. तर आपण जात आहे समोर. नाही आहे इथे आहे शिवाजी शाळा. शिवाजी शाळेसमोर बघा किती गर्दी आहे. बघा किती पायदळ लोक इथे. आता पूर्ण रात्रभर देवी बघणार. तर गावाला कधी जाणार, पण देवी बघण्याचा आनंद आहे त्यांना. यवतमाळ राहतेच तसं देवांचे दिखावे, सुंदर सुंदर देव्या. आता आपण आलेलो आहोत संदीप मंगल कार्यालय. मागची साईड आहे की काय? इथे आहे देवी. आता आपण आलो आहो विठ्ठलवाडी. इथे विठ्ठलवाडीला आलेलो आहो. विठ्ठलवाडीची पाहायची. चला गर्दी पहा. समोर आहे ना. चल प्रिवांश, चल देवी बघायला. मला जाऊ दे समोर. किती छान वाटते बघ. लाइटिंग अशी पूर्ण भरलेली आहे. थोडं कोणत्या वेगळ्याच पायदळ सडक किती छान वाटत आहे. माताजी तिकीट सेंटर आहे का? तिकीट आहे का? तिकीट आहे का? रिवांश हाय. हे हाय कर ना. हे आहे विठ्ठलवाडी. समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं. भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले. बहुजन समाजाला जागृत करण्याचं कार्य त्यांनी केलं. ज्ञानदेवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थानं प्रकाश नेण्याचं कार्य जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी केलं. तुकाराम महाराज वैकुंठ धामाकडे मार्गस्थ.
भक्ती मार्ग दाखवा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन वैकुंठ गमन वैकुंठ गमन. संत तुकाराम महाराज हे संत तुकाराम महाराज यांचे आराध्य दैवत होते. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचं कार्य केलं. भागवत धर्माचा कळस होण्याचं भाग्य त्यांना लाभलं. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले. बहुजन समाजाला जागृत करण्याचं कार्य त्यांनी केलं. या देवांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने संस्थापनेचं कार्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी केलं. ओम एक एक क्लीं चामुंडा विच्चे नमः स्वाहा. ओम एक एक क्लीं स्वाहा. ओम एक एक क्लीं चामुंडा विच्चे नमः स्वाहा. ओम एक एक क्लीं चामुंडा विच्चे नमः स्वाहा. ओम एक एक क्लीं चामुंडा विच्चे. लग्नाच्या संशयीच्या धारेवरून महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराज. ओम एक एक क्लीं चामुंडा विच्चे नमः स्वाहा. ओम एक एक क्लीं चामुंडा. गरुड संत तुकाराम महाराज यांना वैकुंठाकडे घेऊन जाण्यासाठी देहूच्या वाळवंटात आलं. देहू गाव दुःख सागरात बुडालं. लहान थोर यांना अश्रू अनावर झाले. तुकोबारायांनी आपली पत्नी आवली तिला पण बरोबर चढण्याचा आग्रह केला, पण तिनं नकार दिला. संसाराच्या मोहमायातून अजून त्यांची सुटका झाली नव्हती. उपस्थित जनसमुदाय तुकाराम महाराजांना म्हणत होते, आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला सोडून जाऊ नका. तुकाराम महाराजांच्या चरणांवरती अश्रू ढाळत होते, पण तुकाराम महाराज शांत आणि निश्चल होते. उपस्थित जनसमुदायाला त्यांनी अखंड नामस्मरणाचा संदेश दिला. भगवान श्री विष्णू यांच्या रूपाचे वर्णन तुकोबाराया करू लागले. उपस्थितांना प्रणाम करून या गरुड रूपी विमानात बसून तुकाराम महाराज वैकुंठ धामाकडे मार्गस्थ झाले. भक्ती मार्ग दाखवणाऱ्या संत तुकाराम महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची याची भेटी येथुनी. आई जगदंबेचे दर्शन करण्याकरिता शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ विठ्ठलवाडी परिसर यवतमाळ या ठिकाणी आई जगदंबेचे दर्शन घेण्याकरिता रांगेतूनच दर्शन घ्या. त्याचबरोबर आपल्या सोबतच इतरांनाही आई दुर्गेचे दर्शन घेता यावे याकरता शिस्तीचे अवश्य पालन करा. आपल्या सोबत असलेले मौल्यवान दागिने, पर्स, पैसे इत्यादी स्वतःच्या जबाबदारीवर सांभाळून
विठ्ठलवाडीचे देवीचे दर्शन झालेलं आहे. संत तुकाराम महाराजांचा छान दिखावा होता, खूप छान वाटलं. आता जाऊया आपण समोरची देवी बघण्यासाठी. चल महाप्रसादाची गर्दी. तोंड गर्दी पहा. इकडे पण आहे कोणती महाकाली उत्सव मंडळ. त्याची लाईन लागलेली आहे. जागोजागी महाप्रसाद आहे. महाराजांची सुंदर मूर्ती आहे. देवी आहे दुर्गा देवी, शारदा देवी आहे. चहा वाटत आहे. महादुर्गा मंदिर. महालक्ष्मी माता मंदिर. जागोजागी इतकी छान लाइटिंग आहे की असं वाटतं की तसंही आपल्या नवरात्रामध्येच आपल्या यवतमाळला असं वाटतं की दिवाळीच आहे का. नवरात्रामध्येच दिवाळीसारखी फिलिंग येते. पण मंजरी पेठमध्ये देवी पाहिली आहे. रस्त्याने जाता जाता ज्या देवी लागत आहे त्या पण आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जातो आता रस्त्याने. याला आपलं राधे मंगलम टाईट चालू आपण. गर्दी खूप. पायी चालणाऱ्यांनी रस्ता क्लिअर ठेवा, म्हणजे तुम्हालाही चालणं होईल, रस्ताही क्लिअर राहील. लक्षात घ्या सगळ्यांनी. पायी चालणाऱ्यांनी लक्षात घ्यायचं. हळूहळू चालायचा. ही आहे भूतिया गुफेची गर्दी, जी खूप दुपारपासूनच लाईन राहते याची. आणि गर्दी काही संपायचं नाव घेतच नाही. हा गर्दी. दुर्गा माता भूतिया गुफेची गर्दी खूप. काहीतरी वेगळा सीन केला आहे लोकांनी भूतिया गुफेचा, त्यामुळे लोकांना खूप आवडलं ते.
मागच्या वर्षी पण होता तो सीन आणि यावर्षी पण आहे. यावर्षी तर खूप प्रतिसाद मिळाला लोकांचा. दुरून दुरून लोक बघायला आलेले आहेत ते भूतियोकोपीची देवी. कोणी भीते तर कोणी भीत नाही. लहान लहान लेकरांना रात्रीचे 2:30 वाजले आहे तरी लोकांची गर्दी संपत नाहीच आहे. लोक खूप आनंदाने एन्जॉय म्हणजे नवरात्री उत्सव बघण्यासाठी खूप मनापासून खुश आहे. खूप खुश आहे. त्यांना असं काही वाटत नाही की रात्रीचे 2:30 वाजले 3 वाजले. ते आपलं आनंदाने बघतच आहे. काही पाय दुखत यांचे. यांना भूक लागत आहे न तहान. हे आहे स्टेट बँक चौक. इथे आहे चहाची गर्दी. इथे आहे उपवासाचे दुकानं. श्री स्वामी उपवासाची गर्दी बघा. गाड्या कोणी कुठेही लावत आहे ना गर्दीमुळे. त्यांना फक्त देवी बघण्याचा आनंद. हे आपलं आलं बस स्टँड. बस स्टँडवरची गर्दी बघा. इथे पण देवी आहे. जात आहे दर्डानगर. दर्डानगरमधली देवी बघण्यासाठी जात आहो. दर्डानगरच्या रस्त्याची गर्दी बघा. हे आहे दर्डानगरला रस्त्याचा. हे आहे आपला लाठी पेट्रोल पंप. हे नेताजी नगरमध्ये देवी. जागृता दुर्गादेवी उत्सव मंडळ. कृष्णा बरोबर. किती सुरेख देवी. ही पण देवी नेताजी. ही पण देवी नेताजी नगरमध्येच देवी आहे. मी तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून यवतमाळच्या रस्त्याच्या गल्लोमधली देवी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण सुरुवात केली होती विठ्ठलवाडी इथली कालीमाता. ही आहे नेताजी नगरमधली कालीमाता. म्हणजे असं कोणत्याच रस्ता आहे की तिथे गर्दी नाही आहे. सगळीकडे गर्दी आहेच. हे बघा बघू शकता तुम्ही किती वाजले आहे आणि गर्दी बघा. आता वाजले आहे जवळपास 3 तरी गर्दी आहेच.
की गर्दी आता रात्रभर अशीच 4-5 वाजून चालूच राहणार. दुकानं पण उघडे आहेत. इतक्या रात्री सुद्धा दुकानं उघडे आहेत. इथे केलं आहे ते बघा किती सुंदर सीन केलं. इथे केलं आहे उज्जैनचं सीन. उज्जैनचं सीन केलं आहे इथे. हे आहे शिवाजी महाराज. पैसे दे त्यांना. या उसळ काय का झाला पाहिजे आणि सोबतच शेतकरी बांधव हा सुखी समाधानी आणि समृद्ध झाला पाहिजे हे आपण सर्वांमध्ये देवीच्या चरणी प्रार्थना करूया. शेतकरी जगला तर आपण जगू. सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती की देवीच्या चरणी एकजुटीने प्रार्थना करूया आणि आपल्या शेतकरी बांधवाला प्रार्थना करूया. सोबतच आपल्या धन्यवाद.
सुरू आहे. पेट्रोल पंप पण सुरू आहे. इतकी रात्र झाली तरी तो हा किती सुंदर सजवलंय दसऱ्यासारखं. काय TVS शोरूम का? इकडे आतमध्ये एक देवी आहे वाटते बहुतेक. चला बघू. नवरात्रामध्ये म्हणते की दिवाळी चालली की सुद्धा लाईटिंग लागली आहेच. गल्ली आहे, छोट्या मोठ्या गल्ल्या आहेत तरी पण तिथे पण गर्दी आहेच. किती छोटी गल्ली आहे तरी पण इथे वाटलं नाही गर्दी राहणार म्हणून. तरी पण आहे थोडीफार गल्ली पगारावरच लाईटिंग लागली. नवरात्रामध्ये दिवाळीसारखा सण साजरा केला जातो आपल्या यवतमाळला. म्हणून तर दुरून दुरून लोक यवतमाळला येतात नवरात्र उत्सव बघण्यासाठी. बघा आला आहे. चला आखरी सर्वभूतेषु महालक्ष्मी रूपेण तस्मै नमस्तस्मै नमो नमः स्वाहा. यावि सर्वभूतेषु शक्तिरूपेण संविधा नमस्तस्मै नमो नमः स्वाहा. चला दिवे लावा. दिवे पाहिजे तिकडे. छोटी जाते बरोबर. आता नमस्कार देवीचं वैथे ही आहे मेन लाईन मधली गर्दी आपल्या
यवतमाळचं नगर. गाड्या आहेत. रात्रीचे 4 वाजले आहे आणि आतापर्यंत जेवढ्या आमच्याकडून देव पाहण्या होत होत्या तेवढ्या आम्ही देवा पाहिलेले आहे. आता आजचे आपले 3रा दिवस आहे आपलं देवा पाहण्याचा, तरीसुद्धा आर्नी रोडवरच्या देवा पाहण्याचं बाकीच राहिलेलं आहे. तर आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये आपण आर्नी रोडच्या देवा पाहण्यासाठी निघू. चला तर बाय, गुड नाईट. भेटूया आपण पुढच्या ब्लॉकमध्ये. आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. चला बाय, गुड नाईट.